सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहर व जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। धुळे तालुक्यातील आंबोडे आणि मुकटी परिसरात झालेल्या या अतिवृष्टीमुळे कणेरी नदीला अचानक महापूर आलाय। पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले। या जलप्रलयात मुकटी गावातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4 ते 5 तरुणांना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून सुरक्षित बाहेर काढले। मात्र आंबोडे येथे अडकलेल्या 4 जणांपैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आले असले तरी अन्य 2 जण अद्याप बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखता पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून मदत व बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा कडक सूचना प्रशासनाला दिल्या। पुराची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आला असून कणेरी नदी परिसरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। आज आम्ही आंबोडे या भागामध्ये पाणी करायला आलेलो आहोत। आमच्यासोबत धुळे तालुक्याचे तहसीलदार महोदय पण आहे। काल रात्रीपासून धुळे तालुक्यामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रमाण कणेर नदी जी आमच्या धुळे तालुक्यातली महत्त्वाची नदी आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीपासून पाऊस वाढला। त्यामुळे सकाळपासून आम्ही तहसीलदार साहेबांच्या व SDRFच्या RD साहेबांच्या माध्यमातून संपर्कात होतो। आंबोडे, मुकटी, बिरडाई, बिडाणे, चिंचखेडे, अंचाळे, तिकडे खोरदड अशा अनेक लोकांनी आम्हाला संपर्क आतापर्यंत केलेला आहे। जिथे जिथे लोकांनी संपर्क प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे तिथं अतिदक्षता घेण्याची सूचना सरकारच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व आम्ही सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिलेलं आहे। जिथं जिथं अशा परिस्थिती असतील त्यांनी जुन्या वहिवाट असतील, जुने छोटे मोठे पूल असतील, मोडकळीस झालेले पूल असतील तिकडनं जाणं येणं टाळायचं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। आताच मुक्ती गावाला एका झाडावर 4 मुलं तिथं अडकलेली होती, त्यांना SDRFच्या टीमने तिथं रेस्क्यू करण्याचं यशस्वीपणे काम केलेलं आहे। त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने SDRFचं मानणं तेवढं कमी आभार आहे। आता आमच्या आंबोड्यामध्ये आम्ही इथं आलेलो आहोत। इथं 3 मुलं आणि 1 वडील असे 4 एका पूलमध्ये 4 व्यक्ती वाहून गेले। त्याच्यामध्ये 2 लोक रेस्क्यू झालेले आहेत, एक अजून बेपत्ता आहे आणि एकाचं अजून काय विषय झालेला आहे, एकाचं 2 बेपत्ता आहे। 4 लोक वाहून गेलेले होते, त्याच्यामध्ये 2 सापडलेले आहेत आणि 2 अजून बेपत्ता आहे। त्यांना शोधण्याचं काम सुद्धा विभागाच्या माध्यमातून चालू आहे। मी आमच्या धुळे तालुक्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या जीवाची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व शक्य असेल तर गरजेपुरतं आपल्या घराच्या बाहेर पडा एवढं। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।